शालेय जीवनात सर्वात जास्त शिष्यवृत्ती देणारी परीक्षा म्हणजे NMS. नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण साप्ताहिक सराव चाचणी क्रमांक 13 ची स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत. पहिला विषय आहे बुद्धिमत्ता आणि घटक आहे घनाकृतीवर आधारित प्रश्न. पहिला प्रश्न, दिलेल्या घनाकृतीमध्ये 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल? आणि पर्याय आहेत 3, 2, 5 आणि 4. घनाकृतीचं बारकाईने निरीक्षण करा. दिसणारे 2, 4, 5, 1 हे अंक 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर येणार नाहीत. म्हणून 6च्या विरुद्ध पृष्ठभागावरती 3 हा अंक असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आकृतीतील ठोकळ्याची एकूण संख्या किती आहे? आणि पर्याय आहेत 16, 15, 14 आणि 13. आकृतीचं बारकाईने निरीक्षण करा. प्रत्येक ओळीतील ठोकळे आपल्याला मोजायचे आहेत. खालच्या ओळीत समोरील 1 व मागील 7 असे 8 ठोकळे आहेत. दुसऱ्या ओळीत 5 ठोकळे व तिसऱ्या सर्वात वरच्या ओळीत 2 ठोकळे असे एकूण 15 ठोकळे होतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आकृतीतील जमिनीलगत असणाऱ्या ठोकळ्यांची एकूण संख्या किती? आणि पर्याय आहेत 6, 7, 8, 9. मुलांनो, आकृतीचं बारकाईने निरीक्षण करा. जमिनीलगत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि समोरचा एक 8 असे एकूण जमिनीलगत 8 ठोकळे आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ठोकळे आहेत? आणि पर्याय आहेत 18, 27, 36 आणि 35. मुलांनो, सोबतच्या रांगेतील घन ठोकळ्यांची संख्या आहे 9 आणि ओळींची संख्या आहे 3. म्हणून घन ठोकळ्यांची एकूण संख्या 9 गुणिले 3 27 होणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. सोबतच्या घनाकृतीत एकही पृष्ठभाग रंगीत नसलेले किती ठोकळे असतील? आणि पर्याय आहेत 8, 12, 16 आणि 24. मुलांना आकृतीचं निरीक्षण करा. एकही रंग नसणारे ठोकळे म्हणजेच काढण्यासाठी आपल्याला n-2 कंसाचा घन हे सूत्र वापरावं लागेल. येथे n बरोबर 4 आहे, म्हणजे 4 - 2 चा घन म्हणजे 2 चा घन 8. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. मुलांनो, सांकेतिक भाषा या घटकावर आधारित प्रश्न आपण जाणून घेऊ. एका सांकेतिक भाषेत रयत हा शब्द 65 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत कर्मवीर हा शब्द कसा लिहाल? आणि पर्याय आहेत 85, 88, 91, 93. मुलांनो, रयत या शब्दाचा अनुक्रमांक जर जाणून घेतला तर R चा 18, A चा 1, Y चा 25, A चा 1 आणि T चा 20. जर आपण अनुक्रमांकांची बेरीज केली तर 18, 1, 25, 1, 20 ही बेरीज येणार आहे 65. रयतला हा शब्द 65 असा लिहिलेला आहे. म्हणजेच अनुक्रमांकांची बेरीज केलेली आहे. आता त्याचप्रमाणे आपण कर्मवीर हा शब्द कसा तयार झाला ते पाहू बरं. कर्मवीर मध्ये K चा क्रमांक आहे 11, A चा 1, R चा 18, M चा 13, V 22, E चा 5, परत E चा 5 आणि R चा 18. जर अनुक्रमांकांची आपण बेरीज केली तर ती 93 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत नाईस हा शब्द 961 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत ICE हा शब्द कसा लिहाल? पर्याय आहेत 61, 289, 96, 512. मुलांनो, नाईस मधील अनुक्रमांक पहा बरं. N चा 14 आहे, I चा 9 आहे, C चा 3 आहे, E चा 5 आहे. अनुक्रमांकाची बेरीज करू. 14 आणि 9 23 होते. 23 आणि 3 26, 26 आणि 5 31. नाईस याच्या बदल 961 आहे. 31 चा वर्ग 961 आहे. म्हणजेच इंग्रजी अक्षरातील अनुक्रमांकाच्या बेरजेचा वर्ग या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे आईस मध्ये पहा बरं. I चा क्रमांक आहे 9, C चा 3, E चा 5. 9 3 12 आणि 5 17. 17 चा वर्ग 289. पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत PLANET हा शब्द LPNAT असा लिहितात. तर युरेनस हा शब्द कसा लिहाल? पर्याय आपल्या समोर आहेत. मुलांनो, गटातील 2-2 अक्षरांची अदलाबदल केली आहे. पहा बरं. PLANET 2 अक्षरांचा गट करा PL. PL चा अक्षरांची अदलाबदल केली LP केलेला आहे. AN NA केलेला आहे आणि ET TE केलेला आहे.
अगदी त्याचप्रमाणे युरेनेस जर विचार केला तर पहिल्या दोन गटाचं ER च्या पुढे RU केलेलं आहे, AN NA केलेलं आहे, US SU केलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत सन हा शब्द 18 असा लिहितात. तर सन हा शब्द कसा लिहाल बरं? पर्याय आहेत 16, 14, 18, 20. दिलेल्या गटातील अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज करू. सन S ला 19, U 21 आणि N 14. यांची बेरीज आपण करू. ती 54 येणार आहे. 54ला आपण 3 ने जर भागलं तर 18 येणार आहे. म्हणजे दिलेल्या गटातील अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज भागिले 3 हे सूत्र या ठिकाणी वापरलेलं आहे. आता सन मध्ये पहा. S चा अनुक्रमांक 19, O चा 15, N चा 14. 19 आणि 15 अधिक 14 48 येणार आहे. भागिले 3 16. पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. यानंतर आपण विज्ञान विषयाचे प्रश्न जाणून घेऊ. घटक आहे परिसंस्था. पहिला प्रश्न. एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील कोणत्या घटकावर ठरते? आणि पर्याय आहेत भौतिक घटक, रासायनिक घटक, जैविक घटक की अजैविक घटक. मुलांनो, एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकावर अवलंबून असते. परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक, उदाहरणार्थ हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींचा त्यातील सजीवांवर किंवा जैविक घटकावर परिणाम होत असतो. एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकावर ठरते. मुलांनो, पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी सेंद्रिय पदार्थ कोणता आहे? आणि पर्याय आहेत नायट्रोजन, सोडियम, हायड्रोजन आणि स्निग्ध. पर्यायापैकी स्निग्ध पदार्थ हा सेंद्रिय पदार्थ आहे. तक्त्याचं बारकाईने निरीक्षण करा. परिसंस्थेचे 2 घटक आहेत, अजैविक घटक आणि जैविक घटक. जैविक घटकामध्ये भौतिक घटक आणि रासायनिक घटक आहेत. रासायनिक घटकाचे 2 भाग आहेत, असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थामध्ये प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांचा समावेश होतो. यानंतर पुढचा प्रश्न. गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत आसाम, महाराष्ट्र, गुजरात की मिझोराम. मुलांनो, गुजरातमधील गिरचे जंगल म्हणजे निमागदार अशा आशियाई सिंहाचे जगातील एकमेव आश्रयस्थान आहे. म्हणजे गीर राष्ट्रीय उद्यान हे गुजरात राज्यात आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न. आपल्या दीर्घिकेचे नाव काय आहे? आपली जी गॅलेक्सी आहे, दीर्घिका आहे, त्याचं नाव काय आहे? आणि पर्याय आहेत मंदाकिनी, तारा, सूर्य, उपग्रह. मुलांनो, आपल्या दीर्घिकेचं नाव आहे मंदाकिनी. आपली दीर्घिका ही चक्राकार असून तिला मंदाकिनी हे नाव दिलेलं आहे. यानंतरचा प्रश्न. प्रकाशाचा वेग किती किलोमीटर प्रति सेकंद आहे? आणि पर्याय आहेत 2 लाख, 1.5 लाख, 3 लाख आणि 3.5 लाख. मुलांनो, प्रकाशाचा वेग आहे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर. प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असल्याने एक प्रकाश वर्ष हे अंतर 9.5 × 10⁻12 किलोमीटर इतके असते. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोण आपल्या सौर मंडळाचा घटक नाही? पर्याय आहेत धूमकेतू, लघु ग्रह, एंड्रोमेडा, बटुग्रह. मुलांनो, एंड्रोमेडा हे सौर मंडळाचा घटक नाही, तर धूमकेतू, लघुग्रह आणि बटुग्रह हे सोलर सिस्टम म्हणजे सौर मंडळाचा घटक आहेत. दुधवा हे जंगल 1.5 शतकापूर्वी कशाचे मोठे वसतिस्थान होते? आणि पर्याय आहेत सिंह, हत्ती, वाघ आणि एक शिंगी गेंडा. मुलांनो, दुधवा हे जंगल 1.5 शतकापूर्वी एक शिंगी गेंड्याचे मोठे वसतिस्थान होते, पण अनिर्बंध शिकारीमुळे 20व्या शतकात हा प्राणी येथून नामशेष झाला. 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्याचे येथे पुनर्वसन करण्यात आले. मुलांनो, NMS संदर्भातील अधिक माहितीसाठी आपण सुरू केलेल्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला NMS संदर्भात अधिक माहिती प्राप्त होणार आहे. पुढचा प्रश्न. ताऱ्यांचे वस्तुमान जितके अधिक असते तितकी त्याची टिंबटिंब जलद गतीने होते. आणि पर्याय आहेत वाढ, उत्क्रांती, उंची, खोली. मुलांनो, ताऱ्यांचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची उत्क्रांती जलद गतीने होते. ताऱ्यांच्या उत्क्रांतीत टप्प्याटप्प्याने येणाऱ्या अवस्था म्हणजेच ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे मार्ग हा देखील ताऱ्यांच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. पुढचा प्रश्न. ताऱ्यांचे वस्तुमान
टिंबटिंब वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते? आणि पर्याय आहेत चंद्राच्या, कृष्णविवराच्या, सूर्याच्या की उपग्रहाच्या. मुलांनो, इतर ताऱ्यांचे वस्तुमान मोजताना ते सूर्याच्या सापेक्ष मोजले जाते. म्हणजे सूर्याचे वस्तुमान हे एकक घेतले जाते. यास यम सन असे संबोधतात. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू. ताऱ्यांच्या जीवनकालात किती प्रकारची इंधने वापरले जातात हे त्याच्या टिंबटिंबावर अवलंबून असते. आणि पर्याय आहेत वजनावर, खोलीवर, परिघावर की वस्तुमानावर. मुलांनो, ताऱ्यांच्या जीवनकालात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असते. यानंतर आपण इतिहास विषयाला सुरुवात करूया. पहिला घटक आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती. पहिला प्रश्न, सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये कोणता करार झाला? आणि पर्याय आहेत बेळगाव, पुणे, मुंबई, नागपूर. मुलांनो, सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये नागपूर करार झाला. या कराराप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. पुढचा प्रश्न, 17 जून 1947 रोजी न्यायाधीश एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांत रचनेसाठी कोणत्या कमिशनची स्थापना झाली? आणि पर्याय आहेत दार कमिशन, पटेल कमिशन, राज्य पुनर्रचना कमिशन आणि देव कमिशन. मुलांनो, 17 जून 1947 रोजी न्यायाधीश एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली दार कमिशनची स्थापना झाली. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1948 रोजी न्यायाधीश एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांत रचनेसाठी दार कमिशनची स्थापना केली. 10 डिसेंबर 1948 रोजी दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला, परंतु त्यामुळे प्रश्न सुटला नाही. पुढचा प्रश्न, कोणत्या अहवालात मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली? आणि पर्याय आहेत दार कमिशन, पटेल कमिशन, राज्य पुनर्रचना कमिशन आणि देव कमिशन. मुलांनो, राज्य पुनर्रचना कमिशन या अहवालात मुंबईचे द्विभाषिक राज्य करावे अशी शिफारस केली. भारत सरकारने न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. या आयोगाने 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवाल सादर केला. या अहवालात मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली. पुढचा प्रश्न, चित्रातील शाहिरांचे नाव ओळखा. आणि पर्याय आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमन शेख, शाहीर दना गवानक आणि विठ्ठल उमप. मित्रांनो, चित्रामध्ये शाहीर अमर शेख हे दिसत आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर दना गवानकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. पुढचा प्रश्न, चित्रातील व्यक्तीचे नाव ओळखा. आणि पर्याय आपल्या समोर आहेत एस एम जोशी, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर दना गवानक आणि विठ्ठल उमप. मुलांनो, चित्रामध्ये आपण प्रबोधनकार ठाकरे यांना पाहत आहोत. प्रबोधनकार केशव ठाकरे, यक्रू सोवणी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. याबरोबरच सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठे योगदान दिलं. आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले होते. यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली? आणि पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख. मुलांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. 1 मे 1960 रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. यानंतरचा पुढचा प्रश्न, भाषावार प्रांत रचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने 29 डिसेंबर 1948 रोजी स्थापन केलेल्या जेव्हीपी समिती म्हणजेच त्रिसदस्य समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता? आणि पर्याय आहेत वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, नची केळकर आणि पट्टभी सीतारामय्या. मुलांनो, नची केळकर यांचा समावेश नव्हता. जेव्हीपी समिती म्हणजेच भाषावार प्रांत रचना निर्माण करण्याच्या परिस्थितीत अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने 29 डिसेंबर 1948 रोजी एक समिती नेमली. यात पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि
पट्टभी सीतारामय्या यांचा समावेश होता. या 3 सदस्यांच्या अध्यक्षरावरून JVP ही समिती ओळखली जाते. पुढचा प्रश्न. भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला? आणि पर्याय आहेत वल्लभभाई पटेल, न्यायमूर्ती एस फाजल अली, नची केळकर आणि पट्टभी सीतारामय्या. मुलांनो, भारत सरकारने न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली होती. यानंतरचा पुढचा प्रश्न. अयोग्य शब्द ओळखा आणि पर्याय आहेत रेषा प्रमाण, भाषा प्रमाण, अंक प्रमाण की शब्द प्रमाण. मुलांनो, अयोग्य शब्द जो आहे पर्याय क्रमांक 2 भाषा प्रमाण. नकाशामध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे 3 प्रकार आहेत. शब्द प्रमाण, अंक प्रमाण किंवा संख्या प्रमाण, त्याचप्रमाणे रेषा प्रमाण किंवा रेखा प्रमाण किंवा आलेखात्मक प्रमाण. पुढचा प्रश्न. ज्या नकाशात खूप विस्तृत क्षेत्र दाखवले जाते तो नकाशा कोणत्या प्रकारचा असतो? आणि पर्याय आहेत शब्द प्रमाणाचा नकाशा असतो, बृहद प्रमाणाचा नकाशा असतो, लघु प्रमाणाचा नकाशा असतो की प्रमाणबद्ध असतो? मुलांनो, ज्या नकाशात खूप विस्तृत क्षेत्र दाखवले जाते तो नकाशा लघु प्रमाणाचा नकाशा असतो. जमिनीवरील भाग ज्या नकाशात कमी जागेत व्यापतात ते लघु प्रमाण नकाशे असतात. म्हणजेच एखाद्या विस्तृत भूभागाची माहिती दाखवण्यासाठी लहान प्रमाण वापरून लघु प्रमाण नकाशे तयार केले जातात. यानंतर आपण गणित विषयाला सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न. ऑयलरचे सूत्र खालीलपैकी कोणते आहेत? आणि पर्याय आपल्या समोर आहे. V अधिक F बरोबर E अधिक 2, V अधिक E बरोबर E अधिक 2, V अधिक G बरोबर E अधिक 2 आणि शेवटचा पर्याय आहे V अधिक H बरोबर E अधिक 2. मुलांनो, पर्याय क्रमांक 1 V अधिक F बरोबर E अधिक 2 हे ऑयलरचे सूत्र आहे. पृष्ठे म्हणजे F, शिरोबिंदू म्हणजे V आणि कडा म्हणजे E असलेल्या घनाकृती संबंधी एक मनोरंजक सूत्र खूप लहान वयात लिओनार्ड ऑयलर या थोर गणितीने शोधलं होतं. यानंतरचा पुढचा प्रश्न. 40 सेंटीमीटर बाजू असलेली घनाकृती खोक्याचे घनफळ किती? मुलांनो, पर्याय आपल्या समोर आहेत. खोक्याचे घनफळ म्हणजे बाजूचा घन आणि बाजू आहे 40 सेंटीमीटर म्हणजे 40चा घन. 40 गुणिले 40 गुणिले 40 जर आपण गुणाकार केला तर 4 चौक 16, 4 चौक 64, 64 वरती 3 शून्य असणार म्हणजे 64,000 घन सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. इष्टिकाचिती आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची लांबी 1 मीटर, रुंदी 40 सेंटीमीटर आणि उंची 50 सेंटीमीटर आहे. तर त्या पेटीत किती लिटर पाणी मावेल ते काढा. मुलांनो, पर्याय आपल्या समोर आहेत. 20 लिटर, 100 लिटर, 120 लिटर आणि 200 लिटर. मुलांनो, पेटीमध्ये मावणाऱ्या पाण्याचे घनफळ त्या पेटीच्या घनफळा एवढे असणार आहे. पेटीची लांबी 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे, रुंदी 40 सेंटीमीटर आहे, उंची 50 सेंटीमीटर आहे. पेटीचे घनफळ बरोबर L गुणिले B गुणिले H म्हणजेच 100 गुणिले 40 गुणिले 50. उत्तर येणार आहे 2 लाख घन सेंटीमीटर. 2 लाख घन सेंटीमीटर म्हणजेच 2 लाख भागिले 1000 बरोबर 200 लिटर. कारण 1000 घन सेंटीमीटर म्हणजे 1 लिटर. म्हणजे पेटीमध्ये 200 लिटर पाणी मावणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न. एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीचा व्यास 1 मीटर आणि उंची 2 मीटर आहे. टाकीला झाकण लावले आहे. झाकणासह टाकीला आतून व बाहेरून रंग द्यायचा आहे. रंगाचा खर्च 80 रुपये प्रति चौरस मीटर आहे. तर टाकी रंगवण्यासाठी किती खर्च लागेल? आणि पर्याय आपल्या समोर आहेत. मुलांनो, टाकीला आतून व बाहेरून रंग द्यायचा आहे म्हणजे रंग लावण्याचा भागा क्षेत्रफळ हे टाकीच्या एकूण बाह्य पृष्ठफळाच्या दुप्पट आहे. आता वृत्तचितीच्या तळाचा व्यास 1 मीटर आहे म्हणजे त्रिज्या 0.5 मीटर होणार आहे. वृत्तचितीची उंची 2 मीटर आहे. आता वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळा सूत्र आहे 2 पाय r कंसामध्ये h अधिक r म्हणजेच 2 गुणिले 3.14 गुणिले 0.5 कंसामध्ये 2.0 अधिक 0.5 म्हणजेच 2 गुणिले 3.14 गुणिले 0.5 गुणिले 2.5 5 दुने 10. हा जर गुणाकार आपण केला तर उत्तर येणार आहे 7.85 चौरस मीटर. आता रंग देण्याच्या भागा क्षेत्रफळ जर आपण विचारात घेतलं तर ह्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे.
म्हणजे 2 गुणिले 7.85. उत्तर येणार आहे 15.85 चौरस मीटर. टाकीला रंग देण्याचा खर्च जो आहे तो 80 रुपये प्रति चौरस मीटर आहे. म्हणजे 15.70 गुणिले 80 यांचा जर गुणाकार केला तर तो 1256 रुपये येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एका वृत्तचितेच्या तळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असून तिची उंची 10 सेंटीमीटर आहे. तर त्या वृत्तचितेचे घनफळ काढा. आणि पर्याय आहेत 685 घन सेंटीमीटर, 785 घन सेंटीमीटर, 875 घन सेंटीमीटर की 885 घन सेंटीमीटर. मुलांनो, वृत्तचितेच्या तळाची त्रिज्या जी आहे ती 5 सेंटीमीटर आहे आणि उंची आहे 10 सेंटीमीटर. आता वृत्तचितीचे घनफळ जर आपण विचारात घेतलं तर पाय आर वर्ग एच हे सूत्र आहे. म्हणजे 3.14 गुणिले आर म्हणजे 5, 5चा वर्ग आणि एच आहे 10 गुणिले 10. म्हणजेच 3.14 गुणिले 25 गुणिले 10, 3.14 गुणिले 25 10 250, 250 गुणिले 3.14 785 घन सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाची उंची 56 सेंटीमीटर आहे. त्या पिंपाची त्रिज्या 20 सेंटीमीटर. तर त्या पिंपाची धारकता किती आहे? पर्याय आपल्या समोर आहेत. मुलांनो, पिंपाचं घनफळ जे आहे ते 22/7 गुणिले आर वर्ग गुणिले एच म्हणजेच पाय आर वर्ग एच. म्हणजेच 22/7 गुणिले 20 गुणिले 20 गुणिले 56 म्हणजेच 22 गुणिले 20 गुणिले 20 7×56 8 येणार आहे गुणिले 8. जर आपण हा गुणाकार केला तर 70,400 मिलीलिटर एवढी पिंपाचं घनफळ आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न. 4 मीटर लांब, 3 मीटर रुंद व 1.5 मीटर उंच असा पाण्याचा हौद बांधला तर त्यामध्ये किती लिटर पाणी मावेल? आणि पर्याय आहेत 1800, 18,000, 1500, 15,000. मुलांनो, येथे लांबी आहे 4 मीटर, रुंदी आहे 3 मीटर, उंची आहे 1.5 मीटर. हौदात मावणारे पाणी म्हणजे इष्टिका चितीचे म्हणजेच हौदाचे घनफळ. हौदाच्या घनफळाचे सूत्र आहे L गुणिले B गुणिले H म्हणजेच 4 गुणिले 3 गुणिले 1.5. जर हा गुणाकार केला तर तो 18 येणार आहे. 18 घनमीटर. 1 घनमीटर म्हणजेच 1000 लिटर. हौदात मावणारे पाणी बरोबर 18 गुणिले 1000 म्हणजे 18,000 लिटर. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. O हे वर्तुळ केंद्र असलेल्या एका वर्तुळात केंद्रीय कोनाचं माप 120 अंश आहे. तर M कंस ADB किती असणार आहे? मुलांनो, पर्याय आपल्या समोर आहेत. केंद्रीय कोनाचं माप 120 आहे. कोन AOB जो आहे तो 120 अंशाचा आहे आणि कंस ACB बरोबर कोन AOB आहे. त्याचं माप 120 अंश असणार आहे कारण लघु कंसाचे माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. आता विशाल कंस ADB चे माप आपण काढणार आहोत. विशाल कंस ADB बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप 360 अंश वजा 120 म्हणजे कंस ADB बरोबर 360 वजा 120 240. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एका वर्तुळात विशाल कंसाचे माप संबंधित लघु कंसाच्या तिप्पटीपेक्षा 60 अंशाने कमी आहे. तर त्या वर्तुळाच्या विशाल कंसाचे माप किती? पर्याय आपल्या समोर आहेत. मुलांनो, लघु कंसाचे माप आपण x अंश मानणार आहोत. दिलेल्या अटीनुसार संगत विशाल कंसाचे माप हे 3x वजा 60 अंश इतकं होणार आहे. म्हणून लघु कंसाचे माप अधिक विशाल कंसाचे माप यांची बेरीज आपण करणार आहोत. ती 360 येणार आहे. x अधिक कंसामध्ये 3x वजा 60 बरोबर 360. x अधिक 3x वजा 60 बरोबर 360. x आणि 3x यांची बेरीज केली 4x होणार आहे. वजा 60 दुसऱ्या बाजूला गेले अधिक 60 होणार आहेत. म्हणजेच 4x बरोबर 360 अधिक 60. 4x बरोबर 420. x बरोबर 420 भागिले 4 म्हणून x बरोबर 105. लघु कंसाचं माप 105 अंश आहे. आता संगत विशाल कंसाचं माप किती होईल बरं? 360 वजा 105 म्हणजे 255 अंश. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. यानंतर शेवटचा प्रश्न. इष्टिका चिती आकाराच्या पेटीची लांबी 2 मीटर, रुंदी 20 सेंटीमीटर व उंची 25 सेंटीमीटर आहे.
तर त्या पेटीत किती लिटर पाणी मावेल ते काढा. पर्याय आपल्या समोर आहेत. मुलांनो, पेटीमध्ये मावणाऱ्या पाण्याचे घनफळ त्या पेटीच्या घनफळा एवढं असेल. पेटीची लांबी 2 मीटर आहे, म्हणजे 200 सेंटीमीटर. रुंदी 20 सेंटीमीटर आहे. उंची 25 सेंटीमीटर आहे. पेटीचं घनफळ म्हणजे L गुणिले B गुणिले H, म्हणजेच 200 गुणिले 20 गुणिले 25. हा जर गुणाकार केला तर 1,00,000 घन सेंटीमीटर येणार आहे. 1,00,000 घन सेंटीमीटर म्हणजेच 1,00,000 भागिले 1,000 100 लिटर. कारण 1,000 घन सेंटीमीटर म्हणजेच 1 लिटर. पेटीमध्ये 100 लिटर पाणी मावणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. मुलांनो, कमेंट्समध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व साप्ताहिक सराव चाचण्याच्या प्रश्नपत्रिकांची पीडीएफची लिंक दिलेली आहे. ती पहा. सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. याच प्रश्नपत्रिकावर आधारित असलेले व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे NMSची तयारी होणार आहे. तुम्हा सर्वांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे आपण सुरू केलेल्या nms-exam.blogspot.com या ब्लॉगला देखील भेट द्या, म्हणजे तुमची तयारी अगदी व्यवस्थित होईल. धन्यवाद.